श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तो म्हणजेच काय, तर आपल्या शरीराचा असा कोणता भाग आहे किंवा असा कोणता अवयव आहे तिथे आपण स्पर्श केल्याने आपल्या जीवनामध्ये बरेचसे बदल बघायला मिळतात. आता तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये नेहमीच्या कटकटी होत असतात, वादविवाद होत असतात, नवरा बायकोचं भांडण होत असतं, मुलं ऐकत नाही किंवा खूप दगदग होत असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्युटीला जात असतात महिला ज्या असतात, त्या स्वयंपाक करत असतात. म्हणजे ड्युटीवरून आल्यानंतर परत जेवण बनवा, परत आपण घरात रोजचं रुटीन असतं आणि या गोष्टींमध्ये आपण स्वतःला कुठेतरी विसरत असतो. आता माझा व्हिडिओ बघणारे पुरुष असू द्या, महिला असू द्या, कुणीही असू द्या, जो स्ट्रेसफुल असतो, कधी कधी खूप कंटाळा येतो, जीवनाचा सुद्धा कंटाळा येत असतो, आत्महत्या करावी किंवा अशा गोष्टी, म्हणजेच काय, आपल्यावरती नकारात्मकता जी असते ती हावी झालेली असते आणि आपल्याला असे विचार मनामध्ये येत असतात. आपल्या घरातील आपले मुलंच आपल्याला वाईट दिसायला लागतात, ऐकत नाही असं वाटतं, आपला नवरा आपला ऐकत नाही, म्हणजेच काय, नकारात्मक ज्या लहरी असतात किंवा नकारात्मकता ज्या आपल्या ऊर्जा असतात त्या आपल्यावर हावी व्हायला लागतात. म्हणून आपल्याला ह्या कळत नाही आणि त्यासाठी आपल्याला काही इफेक्ट आपल्यामध्ये जाणवायला सुरुवात होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. आताचं जीवन जे आहे खूप धावपळीचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल, कुणालाही असा वेळ नाही की सकाळी उठल्यानंतर, आता जी हाऊसवाईफ किंवा जी महिला असेल ती घरी राहत असेल, ती योगासनं किंवा वर्कआउट काहीतरी म्हणा, हे व्यायाम वगैरे करू शकते. पण जी महिला आता ड्युटीला जात असेल ती कशी करेल? ती जेवण वगैरे बनवा, मुलांचं टिफिन करा, सगळं काही आवरा आणि परत जॉबला जा, परत रात्री या, परत रात्रीचं जेवण बनवा. तर सगळेच नाही ॲडजस्ट करत. तर बघा, त्यासाठी मेडिटेशन किंवा योगा या गोष्टी असतात, पण न काही करता अगदी 5-10 मिनिटसुद्धा तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर तुमच्या मनाचं जे नियंत्रण असतं ते शांतपणे चालत असतं. आणि सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला सांगेल तर आपली कुंडली जी असते, आपल्या कुंडलीमध्ये शुक्र आणि शनी ग्रह जे असतात ते जेव्हा शांत राहत असतात तेव्हा किंवा चांगले राहत असतात तेव्हा आपल्या आयुष्यात बऱ्याच जास्त पद्धतीने आपल्याला बदल बघायला मिळतात. पण ते जर खराब असतील, वाईट असतील काळ, तर आपला वाईट काळ चालू राहतो. पण त्या वाईट काळामध्ये आपण कसं शांत राहावं, तो जी ऊर्जा असते, ती ऊर्जा जी असते त्यांची, जी वाईट म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्याला हावी व्हायला नको, म्हणून आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि आपल्यामध्ये बदल करायचे असतात. तर यासाठी तुम्हाला सांगेल, आपल्याला घरच्या घरी आता ही जे उपाय किंवा तुम्ही व्यायाम जरी म्हटला तरी चालेल, पण ह्या गोष्टी करायला तुम्ही घरातच हवं का, देवघरासमोर करायचं का, असं काही नियम नाही. हा उपाय जरी म्हटला किंवा व्यायाम जरी म्हटला याला तरी सुद्धा चालेल. तर बघा, आपण आपल्या घरामध्ये बसून किंवा गाडीमध्ये बसलेले आहेत, ऑफिसमध्ये तुम्ही बसलेले आहेत, ठीक आहे, तर तिथे अगदी तुम्ही तिथे बसल्या बसल्या करू शकतात. तर म्हणजेच काय, आपलं जे शरीर असतं, शरीरातला कोणता अवयव असा आहे की कोणता स्पर्श केल्याने आपल्याला शांती वाटत असते, कुंडलिनी जी असते ती शांत राहत असते. आणि तेच म्हणजे काय बघा, आपला जो मध्यमा असतो, म्हणजे मध्यमाचं जे बोट असतं हे बोट आणि एकाच्या दोघी हातांचं मध्यमांचं जे बोट असतं ते आणि अंगठा जो असतो बघा, हे दोघी जे असतात हे आपल्याला घर्षण करायचे असतात. या पद्धतीने आपण जेवढं जास्तीत जास्त वेळ होऊ शकतो, 5 मिनिट करा अगदी तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही अशा पद्धतीने ते घासायचे आहेत, एकमेकांवर घासायचे आहेत. हे घासल्याने आपल्या शरीरामध्ये जे इफेक्ट असतात ते सकारात्मक होत असतात आणि बघा, नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक शक्ती जी असतात ती दूर व्हायला मदत होत असते. आता ह्याचा अर्थ म्हणजे हे जे आपण घर्षण करत असतो याचा कुठेतरी आपल्या मेंदूशी किंवा आपले जे अवयव असतात त्यांच्याशी संपर्क होत असतो. असं आपण केल्याने या नसा जी घर्षण होत असतं बघा, त्याच्याने आपल्याला शांतता वाटत असते. हे करत असताना तुम्ही डोळे लावून बंद करून बसू शकतात, नामस्मरण करू शकतात जेव्हा पण तुम्ही करत असाल, किंवा तुम्हाला डोळे बंद करायचं नाही, नामस्मरण करायचं नाही, कुणासोबत तुम्ही बोलत आहेत तरी सुद्धा अशा पद्धतीने आपण करायचं आहे. म्हणजे हे घर्षण करायचे, दोघी हातांचे हे दोघी बोटं आपल्याला असे घर्षण करायचे आहेत. अगदी तुम्ही 5 मिनिट केला तरी सुद्धा चालेल. 5 मिनिट करून बघा, तुम्हाला वाटत आहे की मी खूप स्ट्रेसमध्ये आहे, माझा आता घरात वाद झाला किंवा भांडण झालं, नवऱ्यासोबत भांडण झालं किंवा मुलं ऐकत नाही, खूप चिडचिड होते माझी, किंवा कामाचा लोड ऑफिसमध्ये खूप जास्त पद्धतीने आला आणि मला करूच वाटत नाही, खूप असा स्ट्रेस येतं बघा, असं तुम्हाला वाटत असेल, त्यावेळी बघा या पद्धतीने तुम्ही हा जो उपाय म्हणा किंवा व्यायाम म्हटला तरीही चालेल, तर हा तुम्ही 5 मिनिट 10 मिनिट शांत बसायचे अगदी आणि अशा पद्धतीने या दोघी बोटांचं
घर्षण आपल्याला करायचं आहे. आता हे करत असताना बऱ्याच लोकांचा याच्यावरती विश्वास बसणार नाही, तर तुम्हाला सांगेल ज्या पद्धतीने बघा आपण जपमाळ जप करत असतो तेव्हा या बोटांचा आपण वापर करत असतो, या बोटांचा, आणि या बोटाने आपण ओढत असतो, बरोबर. त्याच पद्धतीने जे घर्षण होतं त्याचा सुद्धा आपल्यावर परिणाम होतो. याच पद्धतीने ह्या दोघी बोटांचं सुद्धा घर्षण होण्याने आपली मनशांती मिळत असते आपल्याला. म्हणून तुम्हाला सांगेल यांचा इफेक्ट आपल्यावर बघायला मिळतो. आता तुम्ही बोलाल एक दिवस केलं, दुसऱ्या दिवशी आठवण नाही राहिली, तिसऱ्या दिवशी, असं नाही करायचं. तुम्ही सातत्याने 8 दिवस करा. 5-8 दिवसात तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल. जेवढं जास्तीत जास्त कराल तेवढं जास्त पद्धतीने तुमचं जो मेंदू असतो, माइंड एकदम शांत रिलॅक्स तुम्हाला वाटेल. आता तुम्हाला बरेचसे वाईट विचार येतात किंवा जीवन जगू वाटत नाही किंवा खूप त्रस्त झालेले आहेत. आता आर्थिक टेन्शन असू द्या, आता संसार म्हटलं की तिथे सगळेच टेन्शन येतात. संसार म्हटलं की बघा आपल्याला आर्थिक टेन्शन येतं, सांसारिक टेन्शन येतं, मुलांचं येतं, बायका पोरांचं येतं, जॉबचं येतं, सगळ्या काही गोष्टी येतात त्यामध्ये. पण बघा अशा वेळी तुम्हाला टेन्शन वाटतं त्यावेळी असा या पद्धतीने तुम्ही या दोघी बोटांचा घर्षण क्रिया जी असते ती तुम्ही करू शकता. त्याने थोडं रिलॅक्स जे असतं मेंदूला ते वाटतं. या नसांचा आपल्याला कुठेतरी संबंध जोडलेला असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून ही गोष्ट तुम्ही करून बघा. या अवयवाला स्पर्श केल्याने नक्कीच तुमचा बऱ्या पद्धतीने तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल. अगदी दररोजच्या दररोज 5 मिनिट तुम्ही करा तरीसुद्धा चालेल. 5 मिनिट 10 मिनिट केलं तर अतिउत्तम, पण रोजच्या रोज करा. तुम्ही ऑफिसमध्ये करत आहेत तरी चालेल, बसमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. तर या पद्धतीने करा. खूप महत्त्वपूर्ण असा उपाय आहे, म्हणून तुम्ही करून बघा, स्वतःला असा अनुभव घेऊन बघा. तर सांगितलेलं जो उपाय आहे किंवा जो व्यायाम आहे तो नक्कीच करून बघा. तुम्हाला फरक जाणवतो का हे नक्की बघा. अगदी 5 मिनिटं करा, पण दररोज करायचा. सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे आणि दररोज केल्याने तुम्हाला नक्कीच 8 दिवसात फरक जाणवेल. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.